मोबाईलमध्ये प्लेस्टोअरवर जा. प्लेस्टोअरवर गेल्यानंतर सर्च बटनावर क्लिक करा. ई पीक पाहणे ॲप सर्च करा. त्याला इन्स्टॉल करा आणि ओपन बटनावर क्लिक करा. असा डॅशबोर्ड दिसेल. त्यानंतर अशा प्रकारे ढकला समोर आणि महसूल विभाग निवडा. तर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. शेतकरी म्हणून लॉग इन करा वर क्लिक करा. त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा. संकेतांक पाठवा आणि तुमची नोंदणी. संकेतांक पाठवावर क्लिक करा. नंतर OTP टाकून द्या. तुमची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज दिसेल. मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर संकेतांक पाठवावर क्लिक करा. त्यानंतर OTP टाका आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नवीन खातेदार नोंदणीवर क्लिक करा. त्यानंतर विभाग निवडा. जिल्हा निवडा. तालुका निवडा आणि तुमचं जे काही गाव आहे ते निवडा. त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. यात तुम्हाला 5 ऑप्शन भेटेल. त्यापैकी पहिलं नाव, मधलं नाव, खाते क्रमांक, गट क्रमांक, आडनाव कोणतंही टाकून सर्च करू शकता. गट क्रमांक टाकून सर्च करा. शोधा बटनावर क्लिक करा. खातेदार निवडावर क्लिक करा. खातेदाराचं नाव येईल. त्यानंतर नेक्स्ट, पुन्हा नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा खाते क्रमांक यशस्वीरित्या नोंदणीकृत झाला आहे असा मेसेज येईल. त्यानंतर मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर संकेतांक पाठवावर क्लिक करा. त्यानंतर OTP येईल 4 अंकी. OTP टाकून लॉग इन करून घ्या. खातेदाराचे नाव निवडा. खातेदाराचे नाव निवडल्यानंतर सिलेक्ट करा आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल. पीक माहिती नोंदवावर क्लिक करा. पीक माहिती नोंदवावर क्लिक केल्यानंतर तुमचा खाते क्रमांक येईल. खाते क्रमांक निवडा. भूमापन गट क्रमांक येईल. गट क्रमांक निवडा. त्यानंतर हंगाम निवडा. हंगाम ही खरीप चालू आहे त्यामुळे खरीप निवडावं लागेल. खरीप निवडा. खरीप निवडल्यानंतर पिकाचा वर्ग निवडा. मिश्र बहुपीक टाकतो आपण. कापूस आणि तूर टाकायची आहे आपल्याला, त्यामुळं मिश्र बहुपीक याच्यावर क्लिक करायचं. मुख्य पीक टाकायचं कापूस. माझं मुख्य पीक कापूस आहे त्यामुळे कापूस निवडतो. त्यानंतर क्षेत्रभरामध्ये क्षेत्र भरू. कापसाचं क्षेत्र आहे 0.50. तर आपल्याला एकराप्रमाणे भरता येते. 0.40 म्हणजेच 1 एकर. त्यानुसार तुम्ही पहा किती एकर आहे तुमचं, त्यानुसार भरून टाका. त्यानंतर इथे लागवडीचे दिनांक टाकून घ्या. दिनांक टाकल्यानंतर इथे हंगाम, खरीप हंगाम निवडू. पिकाचे नाव, दुय्यम पिकाचे नाव तूर. त्यानंतर क्षेत्र भरा. किती क्षेत्रात आहे ती. 0.21. लागवडीचे दिनांक टाकून घ्या. लागवडीचे दिनांक 12 त्यानंतर जलसिंचनाची साधने याच्यावर क्लिक करा. तुमची जर जलसिंचित आहे की काय, विहीर आहे, तलाव आहे, बाग काय जे काय असेल ते तुमचं त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सिंचन पद्धत निवडा. सिंचन पद्धतीत तुमचं जे काय सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन, अन्य प्रकार असेल तुषार सिंचनावर क्लिक केल्यानंतर पुढे जावर क्लिक करा.
अशा प्रकारे आपल्याला लक्षात दिसेल आणि निवडलेले सर्व गट क्रमांकापासून अंतर दाखवा. 0 असल्याशिवाय आपल्याला फोटो काढता येत नाही. त्यासाठी आपल्याला आपल्या शेतात उभे राहणे आवश्यक आहे. पुढे जावा क्लिक करा. नंतर तुम्ही छायाचित्र 1 वर टॅप करा. फोटो काढा. पिकापासून दिलेले अंतर 0 असल्याशिवाय आणि त्यानंतर आपल्या पिकाचा फोटो काढून घ्या. 2 वेळा करावा लागतो. 2 फोटो काढून घ्या. छायाचित्र एक घ्या. त्यानंतर फोटो काढा. दोन्ही फोटो काढल्यानंतर निवडलेले सर्व गट क्रमांक त्यानंतर वरील प्रमाणे पिकाची माहिती योग्य पुढे जावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला मेसेज येईल. तुमची माहिती पिकाची माहिती साठवली आहे, अपलोड झाली आहे. ठीक आहे वर क्लिक करा आणि येथे तुमची पीक पाहणे सक्सेसफुल झालेली आहे. पिकांची माहिती पाहावर क्लिक करून चेक करू शकता.